नमस्कार, मी विश्वनाथ आणि आज एक महत्त्वाचा निर्णय हा गोवा सरकारनं जो एक कायदा केला होता तो आता नोटिफाय करण्यात आलेला आहे आणि तो कायदा जो आहे तो महत्त्वाचा आहे। जसा मोठमोठ्या व्यवसायांना तो महत्त्वाचा आहे तसाच तो लहान उद्योगधंदे किंवा आपले जे गोव्याचे कॉमन फिश आमचे जे आपण ज्याला पारंपरिक मच्छीमार म्हणतो त्यांच्या संदर्भात सुद्धा हा महत्त्वाचा आहे। कायदा कोणता आहे, अमेंडमेंट कोणत्या सरकारनं केलेले आहेत आणि नेमकी ह्याबाबतची काय एकूण अपडेट आहे ती देण्यासाठी आज आता मी तुमच्यासमोर इथं आलेलो आहोत। आज सरकारनं गोवा पोर्ट्स अमेंडमेंट रूल्स 2023 हे अमेंड केलेले आहेत, म्हणजे ते नोटिफाय केलेले आणि आज गोवा गॅझेट गव्हर्नमेंट ऑफ गोवा ह्यात ते प्रसिद्ध झाले आणि ज्या दिवसापासून हे गोवा गॅझेटेरमध्ये येतात त्या दिवसांपासून ते नियम हे लागू होतात असा एक हे आहे आणि त्याच अनुषंगाने आता हे नोटिफाय करण्यात आलेलं आहे गोवा पोर्ट्स अमेंडमेंट्स रूल 2023। आता गोवा पोर्ट्स अमेंडमेंट रूल 2023 हे नेमके काय आहेत आणि हे कसिनो पासून ते आपल्या गोव्याचे राज्याचे जे पारंपरिक मच्छीमार आहेत, मच्छीमार समाज आहे, मोठा समाज आहे जो या व्यवसायावर अवलंबून आहे, अशांसाठी सुद्धा ते कसे महत्त्वाचे आहेत ते आपण पाहणार आहोत। आता ह्या आजच्या ह्या अमेंडमेंट्स जे रूल केलेले आहेत जे नोटिफाय केलेले आहेत ते काय आहेत तर दिस रूल मे बी कॉल्ड द गोवा पोर्ट्स अमेंडमेंट रूल्स 2023। दे शॅल कम इनटू फोर्स ऑन द डेट ऑफ देअर पब्लिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट। Amendment of Rule 54A. In Rule 54A of the Goa Ports Rules 1983, for sub-rule, the following sub-rule shall be substituted, namely. म्हणजे आता काय अमेंडमेंट केली आणि काय कायदा तरतूद करून ते नोटिफाय करण्यात आले ते बघूया आपण। No government riverine land shall be used for any purpose by any person without prior written permission of the captain of ports and without making advance payment of the rental charges as specified in the schedule below। आता रिव्हरलाईन लँड म्हणजे काय तर नदी किनारीची जी जमीन असते त्या नदी किनारी जमिनींच्या संदर्भात जर ह्या अशा नदी किनारी जमिनीवर कोणीही जर काही त्याचा वापर करत असेल तर त्यांच्यासाठी आता चार्जेस हे सरकारला द्यावे लागणार आहे आणि विदाउट परमिशन म्हणजे पूर्व परवानगी शिवाय ही नदी किनारीची जी जमीन आहे ती वापरायला मिळणार नाही आणि तसं केलं तर तो कायदेशीर गुन्हा ठरेल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि ह्यासाठीचं परमिशन जर कोण देणार असेल तर ती कॅप्टन ऑफ पोर्ट्स हे देणार आहेत। आता नदी किनारीची जी जमीन आहे ती ज्या वेगवेगळ्या कारणांसाठी वापरली जाते ते सुद्धा त्यांनी नोटिफाय केले, कोणकोणत्या कारणांसाठी, कोणाकोणासाठी आणि त्याला किती चार्जेस आहेत। आता इथं जे दिलेलं आहे त्याप्रमाणे मॉर्निंग चार्जेस म्हणजे जे आता आपण जर बघितलं त्यात कसिनो येतात ते तिथे मॉर्निंग करून ठेवतात, तिथे ते नांगर घालून ते ठेवतात, त्यासाठी सुद्धा वापर केला होतो, त्यासाठी सुद्धा इथं आता चार्जेस करण्यात आलेले आहेत आणि हे चार्जेस जे आहेत ते पर स्क्वेअर मीटर पर मंथ अशा तऱ्हेने आहेत। आता मॉर्निंग चार्जेस आपण जर बघितले तर कसिनोंसाठी 100 रुपये पर स्क्वेअर मीटर पर मंथ 100 रुपये त्यांना द्यावे लागणार आहेत, म्हणजे जेवढी स्क्वेअर मीटर जमीन तेवढे त्यांना पैसे आणि पर स्क्वेअर मीटर 100 रुपये। त्यानंतर फ्लोटिंग हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी 50 रुपये पर स्क्वेअर मीटर पर मंथ। फ्लोटिंग जेटी स्लॅश प्लॅटफॉर्म स्लॅश पोंटून यांच्यासाठी 20 रुपये। त्यानंतर ऑफशोर वेसल्स ट्रान्सशिपर्स यांच्यासाठी 20 रुपये। त्यानंतर अदर वेसल्स यांच्यासाठी 20 रुपये। म्हणजे हे ज्या शिप्स असतात, कसिनो शिप्स असतील, फ्लोटिंग हॉटेल असतील, रेस्टॉरंट्स असतील, फ्लोटिंग जेटी असतील, प्लॅटफॉर्म किंवा पोंटून असतील किंवा ऑफशोर्स वेसल असतील किंवा ट्रान्सशिपर असतील आणि अदर वेसल्स ह्यांना मॉर्निंग म्हणजे नांगर रोवून तिथं त्या थांबतात वेसल्स, तर तिथं जी वापरात येते जमीन तिच्यासाठी कसिनोंसाठी मी जसं सांगितलं ते रेटही तुम्हाला दाखवले। कसिनोंसाठी 100 रुपये पर स्क्वेअर मीटर पर मंथ। त्यानंतर फ्लोटिंग हॉटेल रेस्टॉरंट 50, फ्लोटिंग जेटी प्लॅटफॉर्म किंवा पोंटून 20 किंवा ऑफशोर वेसल किंवा ट्रान्सशिपरसाठी 20। त्यानंतर अदर वेसल यांच्यासाठी 20 रुपये पर स्क्वेअर मीटर पर मंथ हे आता कॅप्टन ऑफ पोर्टला त्यांना म्हणजे सरकारला द्यावे लागतील आणि त्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागेल कॅप्टन ऑफ पोर्टची। त्यानंतर जेटी स्पेसेस जे आहेत म्हणजे जेटी आणि त्याच्या बाजूची जी जागा असते स्पेस असते त्यासाठी सुद्धा जे आहे ते आता
त्यांना तो पैसे हे आहेत ते फारीक करावे लागणार चार्जेस ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे कसिनो/ऑफिस म्हणजे कसिनो/ऑफिस जर असेल त्यांचं तर त्यांना 3,000 रुपये पर स्क्वेअर मीटर पर मंथ एवढे त्यांना सरकार दरबारी आता तो महसूल जाणार आहे त्यांना ते द्यावे लागणार आहेत. त्यानंतर रिव्हर क्रूज जे आहेत त्यांना त्यांची जे स्पेस ते जर वापरत असतील जेटी स्पेस तर त्यांना 100 रुपये द्यावे लागणार आहे पर स्क्वेअर मीटर पर मंथ. त्यानंतर फिशिंग साठी 10 रुपये म्हणजे फिशिंग ट्रॉलर किंवा इतर याचे अत्याधुनिक जी यंत्रणा असते त्यांच्यासाठी जे जेटी वापरली जाते त्यांना सुद्धा आता 10 रुपये पर स्क्वेअर मीटर पर मंथ एवढे द्यावे लागणार आहेत. त्यानंतर वॉटर स्पोर्ट्सवाल्यांसाठी सुद्धा 10 रुपये पर स्क्वेअर मीटर पर मंथ एवढं आहे. त्यानंतर युसेज ऑफ रिव्हरलाईन लँड म्हणजे आता नदी किनारी जी जमीन आहे त्यासाठी लोडिंग कॉन्क्रीट जेटीसाठी 100 रुपये पर स्क्वेअर मीटर पर मंथ. त्यानंतर ड्राय डॉक किंवा स्लीप वे इन गव्हर्नमेंट रिव्हरलाईन लँड त्यांना 20 रुपये पर स्क्वेअर पर मंथ. नंतर वॉटर फ्रंटेज और वर्कशॉप ते 20 रुपये पर मंथ पर स्क्वेअर मीटर. त्यानंतर टेम्पररी वुडन जेटी जर कोणी घातली असेल तर त्याला 100 रुपये पर स्क्वेअर मीटर पर मंथ. युसेज ऑफ गव्हर्नमेंट लँड फॉर अनलोडिंग फिशिंग नेट्स 10 रुपये पर स्क्वेअर मीटर पर मंथ. आणि इन्स्टॉलेशन ऑफ फिशिंग केज रॅक स्टेकर फॉर ट्रेडिशनल फिशरमॅन इन रिव्हर तर त्यांच्यासाठी 10 रुपये पर स्क्वेअर मीटर पर मंथ अशा तऱ्हेची हे शुल्क आता आकारण्यात आलेलं आहे आणि ते आता लागू करण्यात येईल. पुढे जे काय म्हणतात ते सुद्धा महत्त्वाचं आहे या गॅझेटमध्ये. द रेट्स ऑफ द रेंटल चार्जेस ॲज स्पेसिफाईड इन द अबाव शेड्यूल शाल बी ॲप्लिकेबल फॉर अ पिरियड ऑफ 12 months फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ परमिशन and thereafter such rental charges shall be paid at the rate increased by 10% of the rate of such charges last payable after every 12 months. म्हणजे हे ते म्हणतात की ही जी शुल्क आकारणी आहे ती पहिल्या वर्षी तुम्ही ते परमिशन घेतल्यानंतर एका वर्षासाठी ते परमिशन असेल परवानगी असेल ती जागा वापरायला. त्यानंतर पुढच्या वेळी तुम्ही ज्यावेळी तिचा पुन्हा 12 महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर ज्यावेळी पुन्हा तुम्ही ते चार्जेस मागायला जाल किंवा ते रिन्यू करायला जाल त्यावेळी त्यात 10% त्याच्यात वाढ होणार आहे. म्हणजे ही सुद्धा एक त्यातली मोठी तरतूद आहे. ही आता ह्यावर काय प्रतिक्रिया येतात मग ते पारंपरिक मच्छीमार असतील किंवा इतर जे कोणी लोक असतील त्यांच्याकडनं. त्यानंतर दुसरं ते म्हणतात की वन्स अ न्यू परमिशन इज इश्यूड फॉर युसेज ऑफ रिव्हरलाईन लँड रेंटल चार्जेस शाल बी पेड इन ॲडव्हान्स अँड इवन इफ द allotted space is not used the amount paid shall not be refunded. म्हणजे इन ॲडव्हान्स तुम्हाला आता ते पैसे द्यावे लागणार आहेत आणि पैसे देऊन समजा जर तुम्ही ती जागा वापरली नाही ती मग मॉर्निंग चार्जेसमध्ये जे कसिनो किंवा इतर कॅटेगरी आहे किंवा जेटी स्पेसेसमध्ये आणि युसेज ऑफ रिव्हरलाईन लँडमध्ये जर तुम्ही ती जागा वापरली नाही पैसे देऊन तर तुम्हाला पैसे तुमचे रिफंडही होणार नाहीत. त्यानंतर पेनल्टी ॲट द रेट ऑफ 5% शॅल बी इम्पोज्ड फॉर फेलियर ऑफ रिन्यू परमिशन बिफोर एक्सपायरी अँड फॉर ॲन्युअल रिन्युअल ऑफ परमिशन. इन्स्पेक्शन फी ऑफ ₹1,000 शॅल बी चार्जेस ऑल्सो फॉर इश्यू ऑफ न्यू परमिशन. इन्स्पेक्शन फी ऑफ ₹2,000 शॅल बी चार्जेस फॉर इश्यू ऑफ न्यू परमिशन ऑफ रिपेअर ऑफ रिव्हरलाईन बर्न. फीज ऑफ ₹10,000 शॅल बी चार्ज. म्हणजे आता ज्यावेळी रिन्यू करावं लागणार आहे त्यावेळी सुद्धा तुम्हाला चार्जेस द्यावे लागणार आहे इन्स्पेक्शन चार्जेस. आणि समजा जर तुम्ही रिन्यू करायला फेल गेलात तर तुम्हाला पेनल्टी सुद्धा आहे ती म्हणजे 5% शॅल बी इम्पोज्ड फॉर फेलियर टू रिन्यू परमिशन. म्हणजे परमिशन तुम्ही 12 महिन्यांसाठी एकदा घेतलं आणि ते जर पुन्हा रिन्यू केलं नाही कालावधी संपल्यानंतर तर 5% त्या जी हे आहे शुल्क आहे त्याचं 5% तुम्हाला परत फाईन असणार आहे. म्हणजे अशा तऱ्हेचे हे आता हा नियम लागू करण्यात आलेला आहे. आत्ता काही वेळापूर्वी हे नोटिफिकेशन आलं आहे. आता ह्यावर काय प्रतिक्रिया येतात कारण एकंदर आपण जर बघितलं तर ह्यात कसिनोंचा समावेश आहे ओके, फ्लोटिंग हॉटेल रेस्टॉरंट ओके कारण हे मोठमोठे उद्योगधंद्यांचे भाग आहेत. पण इतर युसेज ऑफ रिव्हरलाईन लँड आपण जर बघितली तर त्यात लोडिंग कॉन्क्रीट जेटी ओके, ड्राय डॉक स्लीपवे इन गव्हर्नमेंट रिव्हरलाईन लँड त्यांचा समावेश आहे. वॉटर फ्रंटेज फॉर वर्कशॉप आहे, मग टेम्पररी वुडन जेटी आहे आणि युसेज ऑफ गव्हर्नमेंट लँड फॉर अनलोडिंग फिशिंग नेट्स त्यांच्यासाठी सुद्धा आता शुल्क आकारलं जाणार आहे. आणि इन्स्टॉलेशन ऑफ फिशिंग केज रॅक स्टेक्स फॉर ट्रेडिशनल फिशरमॅन इन रिव्हर म्हणजे
पारंपरिक जो मच्छीमार आहे त्याच्यासाठी सुद्धा आता 10 रुपये पर स्क्वेअर मीटर पर मंथ अशा तऱ्हेनं हे आता शुल्क आकारलं जाणार आहे. त्यामुळे कसिनो बोट, फ्लोटिंग जेटी, हॉटेल्स यांचं ठीक आहे, पण पारंपरिक मच्छीमार जो अनेक वर्ष आता इथं पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करतो त्याला सुद्धा हे वेगवेगळे केज, रॅक, स्टेक्स फॉर ट्रेडिशनल फिशरमॅन इन रिव्हर त्याला सुद्धा आता 10 रुपये पर स्क्वेअर मीटर पर मंथ एवढं शुल्क आकारलं जाणार आहे. त्यामुळे आता ह्यावर काय प्रतिक्रिया येतात, याला काही विरोध होतो का या कायद्याला, किंवा या संदर्भात आणखी काही प्रतिक्रिया उमटतात का, ह्या पाहावं लागेल. आम्ही या संदर्भात एक्सपर्ट्स जे आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलू, त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊ. पण तुर्तास ही महत्त्वाची अशी बातमी, महत्त्वाची अशी अपडेट आहे ती म्हणजे गोवा पोर्ट्स अमेंडमेंट रूल 2023 हे आता नोटिफाय झालेले आहेत. आणि या नोटिफाय झाल्यामुळे नेमकं हे रूल्स काय आहेत, हा कायदा काय आहे, हा मी तुम्हाला आताच काही वेळपूर्वी आमच्या ह्या एक्सप्लेनेटरी व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. यावर ज्या काही प्रतिक्रिया असतील, पारंपरिक मच्छीमारांचं काय मत असेल, वेगवेगळ्या घटकांचं काय यावर मत आहे, हे आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं. मी चीफ रिपोर्टर विश्वनाथ ज्ञानेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट ज्ञानेश्वर वराक, पणजी.